जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। जिंदगी एक सफर। मित्रांनो, कुठलाही सफर हा सुहानाच असतो है ना? मग तो जिंदगीचा असो किंवा रस्त्यावरचा। जिंदगीचा सफर आपल्या हातात नाही, पण रस्त्यावरचा सफर निश्चितच आपल्या हातात आहे। योग्य ती काळजी घेतली तर हा सफर नक्कीच सुहाणार आहे, अगदी आयुष्यभर। आणि मग आपल्याला कधीही कल क्या हो किसने जाना म्हणायची वेळ कधीही येणार नाही। कसं? चला बघूया। हा आपला मुंबई पुणे एक्सप्रेसवे, आपल्या देशातला एक अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग। या एक्सप्रेसवेवर दिवसाला जवळजवळ 65 ते 70 हजार वाहनं जातात, म्हणजेच वर्षाला जवळजवळ 2.5 कोटी वाहन। तुम्हाला हे ऐकून दुःख होईल की या एक्सप्रेसवेवर वर्षाला जवळजवळ 200 अपघात होतात आणि त्यात जवळजवळ 90 लोकांचा मृत्यू होतो। त्यातल्या 2% अपघातांना आपली परिस्थिती किंवा आपलं नशीब हे जबाबदार ठरू शकतं, परंतु उरलेल्या 98% अपघातांना आपलंच अतिसाहस, अज्ञान आणि निष्काळजीपणा जबाबदार असतो। आपण ठरवलं तरी थांबवू शकतो, पण कसं सांगतो। या सुहाना सफरचा माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे। आता त्याला फॉर्म्युला म्हणा किंवा एखादा पासवर्ड, आणि तो पासवर्ड आहे 777। आता हा 777 आला कुठे तेही सांगतो। आपला प्रवास सुरू कसा होतो असाच ना, पण खरं तर आपला प्रवास आधीच सुरू व्हायला हवा। आता आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा म्हणजेच प्रवासाची तयारी। 777 मधला पहिला 7। आता तुम्ही विचाराल की 7च का? सांगतो। नंबर 1 म्हणजेच टायर, कारण सगळ्यात जास्त काम हे टायरचं असतं। पण तुमचं टायर जर जुनं झालं असेल किंवा खूप क्रॅक्स आले असतील और तुमचं टायर घासून घासून ट्रेडवेअर इंडिकेटर पर्यंत आलं असेल तर कृपया पहिले टायर बदला। टायरचं मॅन्युफॅक्चरिंग तुम्हाला इथे, तर टायरचं स्पीड रेटिंग तुम्हाला इथे दिसेल। टायरमध्ये हवेचे योग्य प्रमाण किती हवे हे तुमच्या कार मॅन्युफॅक्चररने इथे दिलेलं असतं। तेवढीच हवा भरा, कारण जास्त हवा भरली तर एक्सप्रेसवेवर वेगामुळे घर्षण होऊन तापमान वाढतं आणि टायरचं प्रेशर वाढून टायर फुटण्याचाही धोका असतो। नंबर 2, सगळ्या फ्लुइड लेवल्स चेक करा। इंजिन ऑइल, कूलंट, पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक कार असेल तर चार्जिंग सुद्धा। नंबर 3, कारमध्ये टूल किट आणि फर्स्ट एड बॉक्स जागच्या जागी आहेत की नाही याची खात्री करा। नंबर 4, वाहनाचे सर्व डॉक्युमेंट जवळ ठेवा। ट्रक चालवत असाल तर परमिट आणि चलान सुद्धा। नंबर 5, गाडीत बसल्यावर सीट पोझिशन तुम्हाला हवी तशी ऍडजस्ट करून घ्या। नंबर 6, तुमचा रेअर व्ह्यू मिरर आणि तुमचा साइड व्ह्यू मिरर अगदी तुम्हाला हवा तसा ऍडजस्ट करून घ्या। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच सीट बेल्ट। तुम्ही आणि तुमच्या सहप्रवाशांनी सीट बेल्ट लावल्याशिवाय गाडी स्टार्टच करायची नाही, मी म्हणतो अशी सवयच लावून द्या। या झाल्या पहिल्या टप्प्यातल्या 7 गोष्टी। मित्रांनो, पहिल्या टप्प्यात जरी 7 पैकी 7 मार्क मिळवले तरी खरी परीक्षा ही एक्सप्रेसवेवरच असते। पण काळजी करू नका, 777 या पासवर्ड मधला दुसरा 7 लक्षात ठेवा बस। सगळ्यात पहिले म्हणजे वेग, म्हणजेच स्पीड। तुम्हाला माहिती आहे का, जास्तीत जास्त अपघातांचं खरं कारण हे ओव्हर स्पीडिंग आहे। एक्सप्रेसवेवर 70% होणारे अपघात हे ओव्हर स्पीडिंगमुळे होतात। तुम्हाला सांगतो, स्पीड आणि कंट्रोल यांचं आपापसात फार काही जमत नाही। जर स्पीड वाढला तर स्टेअरिंगवरचं कंट्रोल हे सुटणारच, त्यात टायर गरम होऊन टायर फुटण्याची शक्यता जास्त आहे। तुमच्यासाठी एक्सप्रेसवेवरती जागोजागी स्पीड लिमिटचे बोर्ड्स आहेत। हे कुठलंही बंधन नाही, तर तुमच्याविषयी प्रेम आणि काळजी समजा, कारण शेवटी आपल्या आयुष्याचा प्रवास आणि त्यावरचे आपले सहप्रवासी हे कुठल्याही वेगापेक्षा जास्त महत्वाचं आहे। अपघाताचं अजून एक महत्वाचं कारण म्हणजे पुढच्या वाहनाला मागच्या वाहनाने दिलेला धक्का। 2 वाहनांमध्ये जर प्रमाणापेक्षा कमी अंतर असलं आणि पुढच्या वाहनाने जर अचानक ब्रेक दाबला तर मागच्या वाहनाला रिॲक्शन टाइम तेवढाच कमी मिळतो
आणि धडकू शकतं. आता मग तुम्हाला प्रश्न पडेल की हे अंतर एक्झॅक्टली मोजायचं कसं? सांगतो. त्याचं उत्तर आहे 2 सेकंद. येस, 2 सेकंद. आता मग तुम्हाला अजून एक प्रश्न पडेल की 2 सेकंद हे असं कसं? तेही सांगतो. एक्सप्रेसवे वरची कुठली एक खूण पकडा. आता आपण पकडू समोरची ती येल्लो खूण. समोरचं वाहन त्या येल्लो खुणेला पास झाल्यानंतर आपण मोजायला सुरुवात करायची. 1001, 1002. हे झाले 2 सेकंद. हे 2 सेकंद आपल्याला त्या खुणेपर्यंत पोचायला लागलेच पाहिजे, म्हणजे आपण व्यवस्थित अंतरावरती आहोत. अजून एक अत्यंत महत्वाचा मुद्दा, चुकीच्या लेनमध्ये वाहन चालवणं आणि चुकीच्या पद्धतीने लेन चेंज करणं. एक्सप्रेसवेवर सगळ्यात डावीकडची लेन ही अवजड वाहनांसाठी राखीव आहे आणि त्यांचं स्पीड लिमिट आहे 80 km/h. ही मधली लेन हलक्या वाहनांसाठी, त्याचा स्पीड लिमिट आहे 100 km/h. आणि ही सगळ्यात उजवीकडची म्हणजेच तिसरी लेन फक्त आणि फक्त ओव्हरटेकिंग साठीच आहे, तेही फक्त हलक्या वाहनांसाठीच. त्यामुळे या लेनचा उपयोग हलक्या वाहनांनी फक्त ओव्हरटेकिंग पुरताच करायचा आहे. इथे स्पीड लिमिट आहे 100 km/h. या लेन मध्ये समोर कोणीही नाही म्हणून आपलं आरामात रमत गमत कमी स्पीड मध्ये आपण गाडी चालवू, हे चुकीचं आहे. ओव्हरटेक करताना घ्यायची काळजी, पुढच्या वाहनाचा स्पीड आणि त्यांच्यातलं आणि तुमच्यातलं अंतर याचा अंदाज घ्या. मग मिरर मध्ये पाहून मागे येणारं वाहन आणि तिसऱ्या लेन मध्ये असलेल्या वाहनाचा वेग आणि तुमच्यापासूनचे अंतर याचा अंदाज घेऊन ओव्हरटेकिंग साठी या लेन मध्ये शिरा. ओव्हरटेक केलेल्या वाहनात आणि तुमच्यामध्ये पुरेसे अंतर राखूनच पुन्हा आपल्या लेन मध्ये या. पुढच्या वेळेला जर ओव्हरटेकिंग करायचं असेल तेव्हाच या तिसऱ्या लेनचा वापर करा. आणि जर नाईट ड्रायव्हिंग करत असाल तर तेव्हा ओव्हरटेकिंगच्या वेळी हाय बीमचा वापर करू नका. मित्रांनो, आपण जेव्हा लायसन्सच्या एक्झामसाठी अप्लाय करतो तेव्हा आपल्याला खूप सारे सिम्बल्स शिकवले जातात. मग हळूहळू आपण ते सगळे सिम्बल्स विसरायला लागतो. त्याला दुसरं म्हणजे शॉर्ट टर्म मेमरी लॉस असं म्हणतात. त्याला इथे फिट करून ठेवा, कारण एक्सप्रेसवेवर या सिम्बल्सद्वारा आपली पूर्ण सुरक्षेची काळजी घेतली जाते. असं एकदम आरामात एका स्पीडमध्ये जायला मस्त वाटतं ना, पण असं तासनतास न थांबता करणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं. सायकोलॉजीच्या अभ्यासात असं आढळलं की सलग 2.5 ते 3 तासांपेक्षा जास्त वेळ ड्रायव्हिंग केल्यावर रोड हिप्नॉसिस किंवा रस्ते संमोहन हा प्रकार सुरू होतो. या स्थितीत अगदी तंद्री लागल्यासारखं आपण वाहन चालवत असतो. डोळे उघडे असतात पण मेंदू मात्र अर्धवट झोपेत. या स्थितीत 15 मिनिटापर्यंत ड्रायव्हरला ना समोरच्या वाहनांचा ना आपल्या स्पीडचा अंदाज असतो. रस्त्यावरच्या खुण्याही मेंदूपर्यंत पोहोचत नाहीत. ही स्थिती बऱ्याच अपघातांना जबाबदार असते. आणि म्हणूनच दर 2-2.5 तासांमध्ये एक ब्रेक घ्या, कडक चहा घ्या, मेंदूला थोडीशी किक आणि डोळ्यांना थोडीशी विश्रांती द्या आणि मगच पुढे जा. तुम्हाला सांगतो मित्रांनो, अपघातासाठी एक बेसावध क्षण पुरेसा असतो. आणि आजकाल तो बेसावध क्षण या मोबाईल फोनमुळे कधीही होऊ शकतो. एकतर तुमच्या स्टेअरिंग समोरच्या स्क्रीनचा वापर करा, नाहीतर या स्क्रीनचा वापर करा. हा, पण अगदीच इमर्जन्सी असेल तर मग ब्लूटूथला कनेक्ट करून तुमच्या स्पीकरचा वापर करा किंवा तुमच्या हेडफोन्सचा वापर करा. पण अगदीच इमर्जन्सी केस असली तरच. आणि गाडी चालवताना आजूबाजूच्या जाहिराती बघणं हे अत्यंत धोकादायक आहे. आणि ह्यातच तो बेसावध क्षण लपलेला आहे, त्याची जाणीव मात्र ठेवा. 777 या पासवर्ड मधला दुसरा 7 लक्षात ठेवा बस. इतकी काळजी घेऊनही जर गाडी बंद पडली किंवा अपघात झाला तर काय करायचं? हा आपला प्रवासाचा तिसरा टप्पा, म्हणजे 777 मधला तिसरा 7. सर्वप्रथम बघूया हे ब्रेकडाऊन झालेले वाहन थांबवायचे कुठे. मुळात एक्सप्रेसवेवर गाडी थांबवण्याची परवानगीच नाहीये, पण तरी थांबवण्याची वेळ आलीच तर एक्सप्रेसवेला शोल्डर्स दिलेले असतात.
आपली गाडी तिथेच थांबवा. जर तितकाही वेळ मिळाला नाही आणि तुमची गाडी रस्त्यावरच बंद पडली असेल तर सगळ्यात आधी हजार्ड लाईट्स किंवा तुमचे इमर्जन्सी लाईट सुरू करा. त्यानंतर कारमधले रिफ्लेक्टिव्स किंवा वॉर्निंग ट्रायंगल म्हणजे हे आपल्या ड्रायव्हिंग सीटच्या मागे 40 मीटरच्या अंतरावर ठेवायचं, जेणेकरून मागून जोरात येणाऱ्या वाहनांना बंद पडलेलं वाहन आणि त्यांच्यामधल्या अंतराचा अंदाज आधीच बांधता येईल, जेणेकरून मागून जोरात येणारं वाहन हे बंद पडलेल्या वाहनाला धडकणार नाही. अशा एखाद्या बंद पडलेल्या वाहनाला ज्या मदतीची गरज आहे त्यासाठी 1033 या टोल फ्री हेल्पलाईन नंबरवरती डायल करा. तुम्हाला ॲम्ब्युलन्स, क्रेन, पेट्रोल ही सगळी मदत लगेच मिळेल. जर एखादा अपघात झाला असेल तर लगेच फर्स्ट एड किटचा वापर करा आणि जास्त दुखापत झाली असेल तर लगेच वैद्यकीय मदतीसाठी कॉल करा. मित्रांनो, आपण फक्त रस्त्यावरचेच नाही तर आयुष्यातलेही सहप्रवासी आहोत. त्यामुळे एखाद्या वाहनाचा अपघात झाला असेल आणि त्यांना जास्त दुखापत झाली असेल तर लगेच मदतीसाठी धावून जा. कारण आज ते आहेत, उद्या तुमची आई, तुमची मुलं असू शकतात. आणि म्हणतात ना, आपण जे देतो तेच कुठनं ना कुठनं तरी आपल्याकडेच परत येते. ते कायम लक्षात ठेवा. म्हणजे 777 मधला तिसरा 7. प्रवास खरंच खूप सुंदर गोष्ट आहे. आपण फक्त आपला 777 पासवर्ड लक्षात ठेवला तर आयुष्यातला प्रत्येक प्रवास हा सुंदरच असेल. आणि मुख्य म्हणजे हा पासवर्ड कोणापासून लपवण्यासाठी नाही तर प्रत्येकासोबत शेअर करण्यासाठी आहे. प्रवासातले 3 टप्पे आणि या प्रत्येक टप्प्यात काळजी घेण्यासारख्या 7 गोष्टी. बस हे लक्षात ठेवा. हे ऐका, या गाण्यातला 7 आपला 7 आहे. काय नमस्कार. मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि समृद्धी हायवे हे 2 महामार्ग प्रत्येक महाराष्ट्रीय व्यक्तीला अभिमान वाटावा असे बनलेले आहेत. एकीकडे याचा आपल्याला फायदा होतो आहे, परंतु त्याचबरोबर या ठिकाणी होणारे जे अपघात आहेत ती देखील एक चिंतेची बाब आहे. आपण बघतो या दोन्ही महामार्गांवर रोज काहीतरी अपघाताच्या बातम्या येत असतात. RTO विभाग असेल, पोलीस विभाग असेल, आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत असतो या ठिकाणी प्रत्येक अपघात हा टाळण्याकरता. परंतु केवळ सरकारने रस्ते चांगले बांधले किंवा सरकारने स्मार्ट शहरं केले म्हणून होत नाही. एक थोडंसं आपलं देखील एक नागरिक म्हणून काहीतरी कर्तव्य आहे. जोपर्यंत आपण स्मार्ट होणार नाही, या रस्त्याचा वापर कसा करायचा हे जोपर्यंत आपण शिकणार नाही तोपर्यंत आपल्याला या अपघातापासून स्वतःचा बचाव करता येणार नाही. अपघातामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की जे पादचारी आहेत, दुचाकी स्वार आहेत, सायकल स्वार आहेत, यांच्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावर आहे. यासाठी वाहन चालक, पादचारी, ट्रक चालक आणि सामान्य जनता यांच्यामध्ये जनप्रबोधन रस्ता सुरक्षाविषयी होणं अत्यंत आवश्यक आहे. रोड सेफ्टी इज लाईक डेमोक्रेसी, बाय द पीपल, फॉर द पीपल अँड ऑफ द पीपल. मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि समृद्धी महामार्ग यावर रस्ता सुरक्षा निर्माण करण्यासाठी त्याचप्रमाणे ह्या दोन्ही रस्त्यावर अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी RTO विभागाच्या वतीनं अनेक उपक्रम राबवले जात आहेत. त्यातला आणखी आमचा हा एक सगळ्यात महत्त्वाचा जो उपक्रम आहे तो म्हणजे 777. ह्या उपक्रमांच्या पाठीमागचा जो आमचा उद्देश आहे तो म्हणजे केवळ या दोन्ही महामार्गावर दंडात्मक कारवाई करून लोकांना दंड करणे हा नसून त्या रस्त्यावर सुरक्षा निर्माण करणं आणि अपघातामध्ये मृत्युमुखी पडण्याचं जे प्रमाण आहे ते 0 करणं हे आमचं मिशन आहे आणि त्यासाठी लोकांचं सहकार्य मिळणं अपेक्षित आहे.